मन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधते साधने तुटती भवाची बंधने कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सगुण निर्गुण साक्षात्कारी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। माझं काहीतरी पूर्वपुण्य मला सेवा न घडता नाथरायांच्या या पवित्र अशा मंदिरामध्ये सेवेचा योग हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज चौधरी आणि त्यांचे सर्व सवंगडी मंडळ उपस्थित असणारे सर्व टाळकरी मंडळी विधेकरी मृदंगाचार्य गायनाचार्य सर्व महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपाचा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आदरणीय वैकुंठवासी बंसी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरीची जयंती साजरी होते। मलाही या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त झाला। परम आदरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु लोहिया महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय किसन महाराज साखरे, आदरणीय वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील, वैकुंठवासी हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना भीष्माचार्य अशी पदवी दिली होती ते वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते यांच्याकडे काही शिकण्याचा योग आता ते जे डोक्यात राहिलं ते सांगण्याचा प्रयत्न करतो। हा नाथांचा दरबार आहे। या ठिकाणी गावबा सारख्याला जर बोलता येतं, याच परिसरामध्ये नाही याच भूमीमध्ये ज्ञानोबारायांनी रेड्याला बोलवलं तर आपल्या सारख्याला बोलायला फारसं काही अवघड, फक्त आपण त्यांचं म्हणून घेतलं पाहिजे। आपण जर त्यांचं म्हणून घेतलं तर ते आपल्याकडून नक्कीच बोलून घेतल्याशिवाय राहणार नाही। म्हणून दिलेल्या वेळेमध्ये इकडं तिकडं न जाता आपल्याला या नाथराच्या अभंगाचं चिंतन करायचं। विठाला विठाला ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्यावेळी सर्वांनी भजन करायचं, अगदी अजिबात नाही, कारण आपण कीर्तनात साथ करण्यासाठी आलेलो आहोत। उत्तम प्रकारचे गवई महाराज मंडळीच आहे आणि आपल्यासमोर फारसं काही चिंतन मांडावं असं माझ्याकडे काही चिंतन नाही। परंतु अभंगामध्ये नाथरायांनी जे सांगितलं, नाथरायांनी असं आपल्याला सांगितलं, मनुष्य देहामध्ये आलेल्या यांच्या यावत जीवाकरता नाथरायांनी सांगितलं, ज्यांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी धरावे संताचे ते पाय। आपल्याला बस सांगत नाही नाथराय तुम्ही संतांचे पाय धरा, हरी प्राप्तीसी उपाय, भगवत प्राप्तीचा एकमेव उपाय जर काय असेल तर संतांचे पाय धरावे। म्हणजे अन्य साधनं आहेत जगामध्ये, नाथरायांनी सांगितले ते करण्याची गरज नाही। हे केलं का सर्व साधनं त्याच्यात येतात। तेने साधती साधने
तुटती भवाची बंधने. बहुनामा जन्म मृत्यूचा हा भवसागर, त्याच्यामध्ये असणारे सर्व बंधन आपल्या आपोआप तुटून जातील. काहून नाथ महाराज हे कोणी सांगितलं तर नाथराय सांगतात, संताशिवाय भगवत प्राप्तीच नाही असं वेदाने सुद्धा ग्वाही दिलेली आहे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. आणि आपल्या मनामध्ये यथार्थ सुखाची आपल्याला इच्छा आहे. केवळ सुखाची इच्छा नाही, आपल्याला यथार्थ सुखाची इच्छा आहे असं आपलं मनोगत आहे. तर नाथराय म्हणतात ते मनोगत संत पूर्ण करते. एका जन्माधनी संत पूर्ण करते मनोरथ. विठ्ठला म्हणजे एकंदरीत जीवाला नाथरायणी भगवत प्राप्तीची साधना सांगितली. नाथरायला असं सांगायचं, कोणतंही कार्य साध्य करायचं असेल तर त्या साध्याची काहीतरी साधनं असावी लागतात. उदाहरणार्थ आपल्याला कीर्तन करायचं. कीर्तन करायचं म्हटलं की कोणाला तरी एकाला उभं राहून बोलावं लागतं. कोणाला तरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ जरी असले तरी टाळ घेऊन उभं राहावं लागतं. ही कीर्तनाची मर्यादा आहे. जरी आपल्या पाठ असलं तरी गप बसावं. जरी आपल्या समोरच्या मंडळी सर्व पाठ आहे तरी ऐकून घ्यायचं असतं. कारण कीर्तनामध्ये खालून जास्त सांगायचं नाही. तर कधी कधी असा प्रसंग येतो, ओव्याप्रमाणे घालून सांगावे इतकी सांगायला पाहिजे आणि त्याची गरज आहे, पण एवढं सांगितलं जातं की ते कीर्तन करायला असं वाटतं की विनाकारण आपण इथं उभं राहिलं. इतकं यातिरेक नसलं पाहिजे. योग्य ठिकाणी एखादी ओळी एखादा अभंग दिला पाहिजे. कधी कधी कीर्तनामध्ये गायनाचार्य असे असतात, सर्व पाठच असतं त्यांच्या, प्रमाण मागे प्रमाण शेवटी सांगावं लागतं 10-5 मिनिटं आम्हाला सांगू दे. एवढंही अतिरेक नसला पाहिजे. आणि मग हे सर्वांचं मिळून हा खेळ आहे. एकट्याचा नव्हे खेळ मनोने मेळ मिळविला, हे एकट्याचं काम नाही. नाथरायाने कोणतंही साध्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं म्हटलं की त्याला काय लागतात, साधनं लागतात. ही आता जी आहे ही सर्व कीर्तनाची साधनं आहे. हे आता तुम्ही आदरणीय माणसं आहे तरी खाली बसते, एक गुणीजन मंडळी आहे, हे विद्यार्थी अगदी विनेकऱ्यापासून तर इकडे त्या बाबापर्यंत सर्व साधक मंडळी आहे, जिज्ञासू मंडळी आहे, मुमुक्षू मंडळी आहे. हे घरदार सोडून या पैठण क्षेत्रामध्ये राहतात. का घर तुमचीच आहे? विद्यार्थी मंडळी सर्व नाही ना. घर, आई वडील भाऊ जमीन इष्टे तुमचे तिकडचे मित्र सर्व सोडून इथं नवीन मित्र केले आपण. म्हणजे सर्व सोडून इथं राहतो. कशा करता? फक्त समजते अभ्यासा करता आपण इथं राहतो. म्हणून विद्यार्थी पुरुषाने रोज एक तरी अभंग पाठ केला पाहिजे. ज्ञानोबाऱ्याच्या ज्ञानेश्वरीला 3 ओव्या तरी पाठ केल्या पाहिजे. आपण पैठण क्षेत्रात भागवत त्या 2 ओव्या का होत नाही, ते पाठ केलं पाहिजे. नाही म्हणजे नुसतंच आम्ही राहतो. आत्ताच आम्ही रस्त्याने ऐकलो एका ठिकाणी, जर ही मुलं हुशार झाली तर ही आपल्याला पुढं प्रश्न विचारतील. म्हणजे यांनी काही विचारू नये म्हणून फक्त पावलेच खेळायचे. तुम्ही काय करायचं, फक्त घाम फुटेपर्यंत पावले खेळायच्या. ही परमार्थिक साधना नाही. परमार्थिक साधनाचे आपण या ज्या संस्थेमध्ये शिकत असेल, आता माझा काही या पैठण क्षेत्राशी आणि संस्थेशी पाहिजे एवढा संपर्क नाही आहे. आणि इकडं आनंदीकडं आहे. मुलगा संस्थेत आल्याच्या नंतर त्यांनी एखाद्या वेळेस आंघोळ नाही केली तरी चालतं. जड जाईन ऐका तुला. एखाद्या वेळेस आंघोळ नाही केली तरी चालेल, पण त्यांनी रोज अभंग पाठ केलाच पाहिजे. त्यांनी गीतेचे 1-2 श्लोक रोज पाठ केलेच पाहिजे. त्याच्याशिवाय आनंदीत आम्ही ज्या थोडं दिवस झोपू देत नव्हते आम्हाला.
अभ्यास केला तर पुढचं. पण आता एवढं ताईट जर कोणी शिकवलं तर याच्यात एकही विद्यार्थी राहणार नाही. पण ज्यांची संस्था आहे ते म्हणजे निराकरण कीर्तन दिलं या बाबाला. म्हणून संस्थेमध्ये आपण जिज्ञास वृत्तीनं राहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कारण घरदार सोडून आपण या ठिकाणी राहतो याचं आपण जाणीव ठेवली पाहिजे. कारण आपल्याला गावाकडचे संस्कार फारसे नसतात, काही सर्वच घरची माणसं काही परमार्थिक असतात असं नाही. आपल्या मुलाला संस्कार लागले पाहिजे, गळ्यात माळ घातली पाहिजे, त्याला हरिपाठ, काकडा, भजन, मृदंग, गायन हे त्याला आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला घरून फोन येतो, केला का भंगपाठ, शिकला का एखादी चाल, येतं का प्रवचन करता, असं घरचे माणसं गावाकडचे विचारित असतात. पण त्यांनी सतत अभ्यास केला पाहिजे. गुरुवारी भाऊ सांगायचे, विषयासक्त जरी माणूस परमार्थात आला तर तो पामराचा विषय झाला पाहिजे, विषयीचा जिज्ञासू झाला पाहिजे. आणि जिज्ञासू माणूस मुक्तच होतो, जिज्ञासूच मुक्त होतो. बाकीचे माणसं म्हणजे मुक्त होऊ शकत नाही. विठाला भगवत प्राप्ती ही जिज्ञासू पुरुषाला होते. आणि जिज्ञासा निर्माण करण्याकरता त्याला संतांच्या संगतीत जावं लागतं. संतांच्या संगतीत जायचं म्हटलं की गीताकारांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने संतांची काही लक्षणं सांगितली. गीतेमध्ये बरीच सांगितली, पण त्यात प्रामुख्याने ज्ञानिनः तत्वदर्शिनः तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, तो ज्ञानी असला पाहिजे, तत्वदर्शी असला पाहिजे. किंबहुना तत्वदर्शी शब्दाचा अर्थ केला त्यांनी ब्रह्म साक्षात्कारी, ब्रह्मानुभवी, ज्याला स्वस्वरूपाचा अनुभव आहे त्याला ब्रह्मानुभूती म्हणतात, त्याला तत्वदर्शी. आणि ज्ञानी म्हणजे त्याने ग्रंथ अध्ययन केलेला, अनेक ग्रंथाचा त्यांनी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि काही आता हे भगवंतांनी सांगितलं, पण आपल्या परंपरेमध्ये, वारकरी परंपरेमध्ये, संत परंपरे हे दोन लक्षणं नाही सांगितली, याच्या पुढे एक लक्षण केलं. तो श्रोत्री असला पाहिजे, तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, आणि कृपाळू असला पाहिजे. दोन्ही आहे, श्रोत्री आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, पण कोणाला शिकवित नाही. त्याच्या महिनेत येतो पण शिकवत नाही. आता हे बघा, हे एवढे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या व्यक्तीकडं कळवाला आहे म्हणून इथं थांबले. त्यांना जर शिकवायचा कळवालाच नसला तर मुलं थांबले नसते, म्हणजे कळवाला आहे. श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, आणि कृपाळू, शिकवण्याची तळमळ असली पाहिजे. म्हणजे तळमळ कोण असते, ज्याच्याकडे आहे त्याला. ज्याच्याकडे विद्याच नाही तो शिकवण्याच्या भानगडीत काही पडत नाही. म्हणून संत लक्षण करत असताना या श्लोकावर अशा ओव्या लिहिल्या ज्ञानोबरांनी. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुटा, ते सेवा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओलंबोणी. आणि पुढं सांगितलं, तनो मनोजीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट, भगवत प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तुम्ही काय करा, काय करायचं सांगितलं, हरि प्राप्ती से
घ्यायची असेल तर संतांचे पाय धरा. साहजिकच माणसाला प्रश्न निर्माण होईल, हा हरी म्हणजे काय नक्की? तो हरी म्हणजे दुःखाची अत्यंतिक निवृत्ती करणारा आणि स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारं जे ज्ञानरूपी साधन आहे, त्या साधनाने ज्याची प्राप्ती होते त्याला हरी म्हणतात. त्याच्यात वर्गीकरण केलं आपल्या पारंपरिक लोकांनी, महात्म्यांनी. हरीचे 4 रूप सांगितले. एक सांगितला तो निर्गुण निराकार, दुसरा सांगितला तो सगुण निराकार, तिसरा सांगितला तो अवतार आणि चौथा सांगितला तो मूर्ती रूपाने. तसं पंढरपूरला आपण गेलो होतो, भगवान पंढरीश परमात्म्याचं आपल्याला दर्शन घडतं. कोणत्या रूपाने? मूर्ती रूपाने. त्याच्यानंतर आता श्रावण मध्ये आपण एक अवतार साजरा केला गोकुळाष्टमीला. भगवान श्रीकृष्णाचा अवतार. एक अवतारी ईश्वर आहे, हरी आहे. त्याच्यानंतर या जगताची उत्पत्ती जो करतो निर्गुण आहे आणि सगुणही आहे, पण अंगुली निर्देश ज्याला म्हणतात तो करता येत नाही, त्याला सगुण निराकार म्हणतात. आणि आत्मरूपाने जरी स्तरी काष्टी पाषाणी ज्ञात अज्ञात सर्व वस्तूमध्ये ओतप्रोत जो भरलेला आहे तो निर्गुण निराकार हरी आहे. मग आता मूर्ती रूपाने जर तुम्हाला हरी भेटवायचा असेल तर संतांची काही गरज पडत. मंदिरात गेलो, मंदिरामध्ये मूर्ती पाहिली, नमस्कार केला, काय संतांनी सांगायला पाहिजे असं काही नाही. या हरीच्या प्राप्तीसाठी संतांची अजिबात गरज नाही. राहिले 3. त्या 3 पैकी जो निर्गुण निराकार आहे की ज्याची व्याप्ती स्वतः गीतेमध्ये भगवान सांगतात, सर्वस्य चाहं सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोरः वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदान्तमुद्गैरविदेव चाहं सर्वगतिरा. सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. सूर्यप्रकाशाप्रमाणे हा भगवान परमात्मा व्यापक असलेला शून्यस्थावर जंगमला कोणी राहिला हा भगवान परमात्मा विठ्ठल स्थळी भरला रिता ठाव नाही वरला. हरिदेव जगत जगदेव हरी हरितो जगतो नये भिन्न तनु. सर्व ठिकाणी व्यापलेला आहे ओतप्रोत. त्याला वेदांत शास्त्रामध्ये सत चित आनंद असं म्हणतात. जो सद आहे, जो चित आहे, जो आनंद स्वरूप आहे. काही साधकाने विचारलं त्याला सत का म्हणायचं? अहो जो सतच आहे त्याला सत म्हणण्याची काय गरज आहे? तर अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं असदाची व्यावृत्ती सद म्हणू आलेली श्रुती. विठाला विठाला तो सत नाहीये,
त्याच्यावर असदाचा कोणी आरोप करू नये म्हणून त्याला काय म्हटलं? सत म्हटलं. असदाची व्यावृत्ती करण्याकरता देवाला सत म्हटलेलं आहे. त्याला नित्य म्हटलं, अनित्याची आवृत्ती केली म्हणून त्याला काय म्हणायचं? नित्य म्हणायचं. आणि नित्याचं लक्षण केलं ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम. ध्वंसाचाही जो अप्रतियोगी आहे त्याला म्हणायचं नित्य, त्याला म्हणायचं सत्य, की ज्याचा ध्वंस कधी होत नाही. गीतेमध्ये सांगितलं नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा नित्य आहे, अनादि आहे. हा भगवान परमात्मा अनादि. अनादि शब्दाचा अर्थ केला शास्त्रकारांनी अन म्हणजे नाही, आदि म्हणजे सुरुवात. ज्याच्या स्वरूपाची कधी सुरुवात झाली नाही त्याला म्हणतात अनादि. असे अनादि किती पदार्थ आहे? तर शास्त्रकारांनी सांगितलं षडस्माकम अनादयः. 6 पदार्थ अनादि. बरोबर त्यानंतर षडस्माकम 6 पदार्थ अनादि आहे. म्हणून कीर्तनकाराला मर्यादा आहे. विनोद हा तमाशात असतो, कीर्तनात नसतो. एवढा विनोद. अरे आपल्या नावाच्या अगोदर वैराग्य बांधल्या. तसं वारकरी संप्रदायामध्ये एक 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी फक्त ह भ प एवढ्या डिग्री राहायच्या. आता काय काय डिग्री आहे. आणि त्या डिग्रीतलं त्याला वक्ते बाबाच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला कळत नाही त्या डिग्रीतलं. काय त्या डिग्रीला किंमत आहे महाराज? काही किंमत नाही. अरे हरिभक्त पारायण म्हणून घ्यायचे सुद्धा ज्याने त्याने विचार करा आहे का? त्याची लायकी तरी आपल्यात आलेली आहे का? हरिभक्त पारायण ही तरी लायकी आहे का आपल्यात? आता काय काय लोक लिहितात, आपण त्याला मान्यता देतो. विनोदाचार्य कीर्तनाची पदवी असावी. कीर्तन हे मुक्त करण्याचं साधन आहे का विनोदाचं साधन आहे? कथा मुक्त करी, कथा विनोद करी. कथा मुक्त करी, कथा पाप हरी, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम. कथेमध्ये एकतर देव असला पाहिजे, नाही तर भक्त असला पाहिजे, नाही तर नाम असलं पाहिजे. जती दोषाचे डोंगर जळाले पाहिजे. म्हणून या नाथ महाराजांनीच कीर्तन मर्यादा सांगितली. काय सांगितलं नाथराणी? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णानी. वा इतरा गोष्टी न करा. आणि याचं खंडन तुकोबाराने केलं. येराने सांगाव्या रेमट कहाणी. अरे येर म्हणजे हे ज्यांना संप्रदायाचं ज्ञान नाही, गुरु घराणा नाही, कुठं सेवा नाही, त्यांनी काही सांगत. ते म्हणतातच आम्ही कुठं शिकायला गेलो आणि मग एवं परंपरा प्राप्त एकच लावायचं कुठं आपल्याला. म्हणून परंपरेनं असलं पाहिजे. सत म्हणजे ज्याचा तिन्ही कालामध्ये बाद होत नाही ते अनादि पदार्थ सांगत होतो की 6 आहे. षडस्माकम अनादया. कोणती कोणती 6 आहे? आता कांड्यावर बोट ठेवायचं. ब्रह्म, माया, माया आणि ब्रह्माचा संबंध, ईश्वर, जीव,
आणि या 5 मधला भेद किती झाले? 6. हे अनादि आहे, पण यामध्ये अनादि अनंत फक्त ब्रह्म आहे आणि बाकी अनादि शांत आहे. आता इथं सर्व पूजनीय माणसं आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात आम्ही कीर्तन ऐकत होतो. त्या कीर्तनकारांनी हजारो समाजाच्या समोर माईक मध्ये सांगितलं, वेदांत संप्रदायाचे लोक फक्त 6च अनादी मानतात, तसे 7 अनादी. वाळवंटात चंद्रभागेमध्ये. आणि त्यावेळेस असं मोबाईल नव्हता रेकॉर्डिंग करायला, मग लिहून घ्यायचं वयावर. आम्ही ऐकलं ते ना, आम्ही गेलो बाबाकडे, बघते बाबाकडे. बाबा मोठा महाराज आहे, त्याने आज सांगितलं, आता आपल्या वारकऱ्यातले खरेच काही माणसं गेले ना तर ते उणीव भरून येणं फार अवघड आहे. अवघडच आहे ते. बाबाने त्याला चिठ्ठी लिहिली असली हातभर. बाबा म्हणजे बाबा ज्यांनी ऐकलं द्यायला माहिती बाबा म्हणजे काय चीज आहे, एवढी चिठ्ठी. अरे म्हणजे तिथं वाकला तू. वेदांत संप्रदायाचे 6 अनादी बाजूला काढ आणि तुझा 7वा अनादी सिद्ध कर. त्यांनी कीर्तनात सांगितलं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर अनादी आणि पंढरपूरचा पांडुरंग नाही घडविला, नाही बैसविला, म्हणून पांडुरंगाची मूर्ती अनादी आहे. हे वेदांत शास्त्रवाल्यांनी मानलं नाही असा त्याचा आरोप. ज्यांनी 7 सांगितले त्याचा. मग ते बाबाने सांगितलं, पहिले आमचे 6 अनादी बाजूला का. मग आता त्याला ते नाही काढता आले. आला ते बिचारा बाबाकडे, बाबा काय चुकलं असेल माझ्या लक्षात नाही, बोललो असेल मी, पण मला माफ करा, हे मला समजून सांगा. मग बाबाने सांगितलं, ब्रह्म अनादी मानलं आम्ही वेदांत्यांनी. सर्व संतांनी ब्रह्म अनादी मानलं, बरोबर आहे. आणि जी माणसं म्हणतात विठ्ठल ब्रह्म नाही, म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे, त्याचे बोध नाही गावे. म्हणजे भगवान विठ्ठल परमात्मा हा काय ब्रह्म आहे. आणि ब्रह्म मानलं नाही वेदांतीने. बर, विठ्ठल माया तर नाहीच आहे, संबंध तर नाही. मग दुसरा अनादी आहे ईश्वर. ईश्वराचं काम काय आहे? जगताची उत्पत्ती करणं ईश्वराचं काम आहे. जयापासून सकल महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा. मग हा ईश्वर जरी येत आणि वेदांतांनी मानला, आमच्या 6 बाजूला काढणं 7वा कर बरं सिद्ध. म्हणून अरे वेदांत शास्त्र हे गणपतीच्या हातावरचा मोदक आहे. मोदक काल गणपती गेले ना, हे हाती रंगतो जो स्वभावता खंडितो, बोधमत संकेत वार्तिकांचा. तद्भुतोची परशु नीती भेदू अंकुशु वेदांत महारस्तु. वेदांत गणपतीच्या हातातला मोदक आहे. आणि तुम्ही वेदांत मानित नाही म्हणलं तर तुम्हाला काय म्हणावं मी ठरवलं. एक महाराष्ट्र कीर्तनात म्हणणं हा वेदांताच्या कुबड्या कशाला पाहिजे? वेदांताच्या कुबड्या आहे. म्हणजे हा कोणतरी बाहेरून आलेला असता पाहिजे. वारकऱ्यात असे कितीतरी मिसळे महाराज, पण ते लक्षात येऊ देत. वेदांत म्हणजे भगवत प्राप्ती. ज्ञानाशिवाय ज्ञानोबरायचं असं म्हणणं आहे, वाचोनी ज्ञाने विनयके उपाय करसे चितुके गुंफिसे आदिके. जन्म मरणाच्या वृक्षाला ते चिटकतात, उत्पन्न होतात. म्हणून ज्ञान संपादन करा. आणि ज्ञान कशाचं करायचं? वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. त्या 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे. ब्रह्म, जगत, जीव ब्रह्मस्वरूप आहे. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः. ब्रह्म सत्य, जगन्मिथ्या,
जीवो ब्रह्मैवना परः विठ्ठल म्हणून वेदांत संप्रदाय भगवत प्राप्तीचं साधन सांगतो. त्यांनी सांगितलं तुम्ही अशा संताला शरण जा, त्यांचे पाय धरा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. भगवत प्राप्ती करता संतांचे पाय धरले पाहिजे. त्या श्रीमद भागवतामध्ये अशी कथा की तो हत्ती आणि जलाशयामध्ये असणारा जो नक्र म्हणजे मगर, नक्र, त्या नकराने त्या हत्तीचा पाय धरला. आता इतिहास तुम्हाला पूर्ण माहिती आहे. त्याचा पाय धरला. किती दिवस? भागवतकाराचं म्हणणं आहे 1 वर्ष. नाही, किती बोला? 1000 वर्ष. 1000 वर्ष त्याचा पाय धरून त्याला पाण्यात उडीत होता. आता पाण्यामध्ये शक्ती कोणाची जास्त असते? मगराची, नकराची. जमिनीवर शक्ती हत्तीची. पण पाण्यात ओढल्याच्या नंतर त्या हत्तीला सर्वांनी सोडून दिलं. गोष्ट हत्तीची आहे. माता कोण आलं संकटात आपण सापडलो की हळू ढाले एक माणसं निघून जातात. कुठं नादी लागली म्हणजे त्यांच्या म्हातारं तर झालं. मग जमिनी पण दवाखान्याचा खर्च करता का? मरणारच आहे म्हातारं. म्हाताऱ्याकडे लक्ष देत नाही कोणी, आहे की नाही? इथले म्हातारे सोडून म्हाताऱ्याकडे माणसं नाही लक्ष देत, कारण म्हाताऱ्याची अवस्थाच वेगळी असते. आता फार अवस्था त्याची सांगितली संतांनी. खोबऱ्याची वाटी झाले असे मूक, गळत असे नाक देशमपुरी, भजना यात पाय म्हातारपणची अवस्था सांगितली. मदनाई हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले. ऐकायला येत नाही पहिल्यासारखं. म्हणून तर माणसं म्हणलं मोठ्याने बोल, अरे मोठ्याने जेव्हा ऐकायला येत होता कीर्तनच नाही आला. ज्यावेळेस त्याला ऐकायला चांगलं येत होतं त्यावेळेस त्यांनी कीर्तन नाही ऐकलं. मग तिचे बजा असं नाचत होता. आमचे महाराज सांगायचे याला पाहिलं की डीजे वाले घाम फुटायचे. याला नव्हतं फुटत, डीजे वाजवणारा घाम फुटायचा. काय माणसं जिकडं नको तिकडं भयानक माणसाचं वृत्ती झाली. मजा नाही हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले. वाचा नाक मुख करू लागले. मूड सणापरी गती झाली. अवघे करती हाड. जा बाबा दर्शनाला नातरायचे. बाबा जा तिकडे मंदिरात दर्शनाला. बाबा काही घर सोडीत
म्हणून तरुण पोरं म्हणजे त्याची मुलं पर्याय शोधतात. बाबा मला 5-6 उठावं लागतं आणि मग ते तुमची झोप होत नाही ना आमची झोप होत नाही याच्यापेक्षा पोरची मध्ये बाहेर टाकून दिली. आमच्या भागामध्ये पोरचे मध्ये 4 पायाचा प्राणी बांधलेला असतो. कशासाठी? तसंही म्हातारं मस्त पोरचेच मस्त पडतं. पुन्हा बोलून काय म्हणता गेली आपले पोर ना लई मदत केली लई सल्ला द्यायचा बाहेरच झोपायला लावते मला. बंगला यांनी बांधला आणि भूत झोपायला बाहेर. कमीत कमी ते म्हातारं चांगलं आहे महाराज म्हशीच्या गोट्यात घातले असं तिकडे सोडलं. काय म्हाताऱ्याचे हाल आहे महाराज. आवाज हे करते हाड हाड त्याला कोणी जवळ करत नाही. त्याला वाटतं कोणतरी आपल्या संग बोललं पाहिजे पण म्हाताऱ्या माणसांना कोणी बोलत नाही. लहान मुलाला बोलता येत नाही तो त्याच्या संग एवढे माणसं बोलायचा प्रयत्न करतात. किती वेळ घालते त्या संग सांगता येत नाही. पण म्हाताऱ्याची अवस्था आहे महाराज. म्हणून शरीरामध्ये शरीर चांगलं आहे तोपर्यंत भगवत साधना केली पाहिजे. त्या हत्तीच्या लक्षात आलं या सर्वांनी मला सोडलं. हा कोण साहेब मग त्यांनी असा विचार केला की या जगताचा कोणी मालक आहे अंती वाटप आहे मरायच्या आपणाची हे ब्रह्मांड व्यवस्थित चालतं कोणीतरी मालक असला पाहिजे. ब्रह्मांड तेच म्हणलं बोलतोय ते आवाज लक्षात नाही आला. कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणच आवाज म्हणतो ना तर लक्षात नाही आलं. त्यांनी तेच प्रमाण म्हटलं आपणच हाके देईल. आपण स्वतः माझ्यासाठी धावून येईल आणि मग उपचार म्हणून फक्त फुल तोडलं ते फेकलं महाराज त्याच्या नावाने. आता तो कुठे लोक म्हणतात आता पितृपक्ष चालू नाही इथं काय वेळ घालत तिथं भेटत का अंधश्रद्धावाले काय बोलतील सांगताच येत नाही मला. तुम्ही इथं त्याच्या नावाने सोडलं पिंडाच्या आपल्या वाडवडिलाच्या नावाने सोडलं तर त्याला भेटतं का? त्याचा नेम आहे महाराज. आता मी नाव नाही सांगत पण आपल्या वारकऱ्यावर अनेक लोक आक्षेप घेणारे आहेत आपल्या ग्रंथावर. एकाने सांगितलं इथं जर आम्ही आता पितृपक्षामध्ये आपल्या वडिलाच्या नावाने जर एखादा माणूस जीव घातला तर या माणसाने खाल्लं का आपल्या वाडवडिलांनी खाल्लं? ते म्हणतात या माणसाने खाल्लं याच्यानं आपल्या वडिलाचा काही संबंध नाही. तर त्याने त्याचं सिद्ध करण्याकरता काय केलं ऐक माहिती गोदावरी मातेमध्ये गेला असं पाण्यात उभा राहिला ना असं पाणी वर फेकायचं. 1 तासभर पाणी फेकत होता. काही लोकांनी विचारलं तुम्ही काय करता? कपाशीला पाणी देतो म्हणले. काय करतो ते म्हणले अहो तुम्ही गोदावरी मातेत पाणी तर वाळवंटात पडतंय कपाशीला कसं जाईल? तुमची कपाशी 100 फूट बाजूला आहे. ते म्हणले 100 फूट जर पाणी जात नाही इथं आर घेतलेले पाणी तिथं कसं करतो? बुद्धिवादी जीवाला मान्य करावं लागतं. इथं या माणसाला जेव्हा घातलं तर याच्या पोटात त्याच्या पोटात कसं गेलं म्हणजे. पण त्याला हे कळत नाही ही शेती जी आहे ती अहंकार रहित आहे. ती पीक अहंकार धारण करत नाही. आपण ज्याच्या नावाने खाऊ घालतो त्याला अहंकार आहे म्हणून त्याच्या नावाने खाऊ घालते की तो त्याला प्राप्त होतं. विठ्ठला
म्हणून भगवत प्राप्ती करता त्या गजेंद्राने फूल फेकलं आणि भगवान तिथं त्या जलाशयाजवळ आले, दोघांनाही बाहेर काढलं आणि मग त्या मगराच्या तोंडातला पाय सोडून घेतला आणि मगराला सांगितलं तू आता शिरच्छेद करणार, तुला संपवणार. तर मगराने देवाला प्रश्न केला तू नक्की देव आहे का? देवाने सांगितलं 1000 वर्ष तू माझ्या भक्ताचा पाय झाला. मग तर मगराचा अजून अवसान वाटलं. ते म्हणले हा जर तुझा भक्त आहे तर पैठणच्या नाथमार्गाने सांगितलं भक्ताचा म्हणजे हरीचा संतांचा पाय झाला तर तू प्राप्त होतो. धरावे संतांचे ते पाय. तुझा भक्त म्हणजे संत त्याचे पाय धरले आणि तू जर म्हणत असेल अजून तू पापी आहेस तर त्या काकडा म्हणणाऱ्याला जाऊन विचार. कोटी ब्रह्म हत्या काय महिमा वर्णो आता मी आता कोणाच पाहतो तुझंच पाहतो आणि मला पापी म्हणतोस. आता पाप नाही राहिलं माझ्याकडं. देवाला ऐकावं लागलं. त्या मगराने सांगितलं जर माझा उद्धार नाही केला तर तुझं नामांतरच करील. आणि आता सध्या नामांतर जिकडं तिकडं चालू आहे. म्हणून कोटी ब्रह्महत्या माझा उद्धार केला पाहिजे. हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधूचे पाय मी धरले का नाही? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. आता हरीबद्दल आपण थोडा विचार केला. अनादी आहे, अनंत स्वरूप आहे, सच्चिदानंद घन आहे, जो अनंत स्वरूप आहे, विभू आहे, सर्व जगाचा आधार आहे. त्याच्यावर हे जगत भासलेलं आहे. कोणावर? ब्रह्मेची ठेवणी सकल वस्तू, भक्तीची आपोटी रत्नाची खाणी, ब्रह्मेची ठेवणी. आता थोडा बारकावा आलंच म्हणून सांगतो. भौतिक असं आपल्याला ऐकायला भेटलं आतापर्यंत. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हा बिनचूक सिद्धांत आहे. पण याच्यात जर आणखी थोडीफार चर्चा केली तर थोडा बुद्धिभ्रम होण्याची शक्यता आहे. काय नियम केला? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. त्यांनी उदाहरण दिलं. दोरीच्या अज्ञानाने दोरीवर सर्पभास झाला. तो दोरीच्या ज्ञानाने सर्पभास का होतो? निवृत्त. असं त्यांनी दिलं. पण कधी कधी
भ्रमाने सुद्धा भ्रमाची निवृत्ती होते, अधिष्ठान ज्ञानाची गरज पडत नाही. भ्रमाने देखील भ्रमाची काय होते, असे 3 मुद्दे करायचे. भ्रमाने भ्रमेची निवृत्ती, प्रमेना भ्रमाची निवृत्ती आणि भ्रमाने प्रमेची निवृत्ती. काय? भ्रमाने भ्रमाची निवृत्ती. दोरी समोर पडलेली आहे, मंद अंधकारामध्ये दोरीवर तुम्हाला सर्प भासला, त्या भासलेल्या सर्पाच्या निवृत्ती करता दोरीच्या ज्ञानाची गरज आहे. पण त्याच्या मनानेच कल्पना केली, एवढ्या पटांगणामध्ये एवढ्या रस्त्याला दोरी कोण आणून ठेवील, आता काही बैल राहिले, जनावरं राहिले दोऱ्या पडायला. मग त्यांनी मनानेच कल्पना केली, बहुतेक आपल्या या रस्त्याने हार घेऊन जाणारा माणूस आहे, तो सायकलला लटकून येतो, कधी गाठोडं बांधून येतो, हार फुलाचे, त्याचा हार पडला असला पाहिजे. म्हणजे हाराच्या ज्ञानाने सर्पाच्या ज्ञानाचा काय झाला, बाध झाला, निवृत्ती झाली. अधिष्ठान ज्ञानात झाली का? म्हणजे ज्याच्या अज्ञानाने भासतो ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते, आणि खंडित झाला. दुसरं एक आहे, ज्ञान हे अज्ञानाची निवृत्ती करतं, असा एक सिद्धांत आहे. पण याही सिद्धांताला आपला थोडा धक्का लावला तरी जमू शकतं. बघू लावून आपण, ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करतं. तर इथं कमीपणा दाखवायचा आपल्याला. कसा दाखवायचा? आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये सुखदुःखाचं ज्ञान होतं, सुखदुःखाचं ज्ञान होतं. मग ज्यावेळेस आपल्याला सुखाचं ज्ञान आहे, त्यावेळेस कोणत्या अज्ञानाची निवृत्ती झाली? सुखाच्या अज्ञानाची. तर सुख हे ज्ञातच उत्पन्न होतं, ते अज्ञान कधी होत नाही. मग सुखाच्या ज्ञानाने कोणत्या अज्ञानाची निवृत्ती झाली? तर आपल्या आपल्या सद्गुरूच्या मांडीला मांडी लावून बसा आणि तिकडे विचारा. आता एवढा वेळ नाही झाला. दुसरी गोष्ट, अज्ञानाची जर ज्ञानाने निवृत्ती होते असं मानलं तर ईश्वराला संपूर्ण जगाचं ज्ञान, सर्व पदार्थाचं सदा अपरोक्ष ज्ञान सतत आहे. कोणाला? ईश्वराला. मग त्याला अज्ञानाची कोणती निवृत्ती झाली? त्याला अज्ञान नाही ना, मग ज्ञान झालं, पण अज्ञानाची निवृत्ती कोणती सांगणार आहे? म्हणून तिथेही अज्ञान निवृत्त करण्यासाठी अज्ञान राहत नाही. सुखदुःखाच्या ज्ञानाला अज्ञान राहत नाही. भ्रम झाला तुम्हाला, दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, कोणत्या अज्ञानाची निवृत्ती झाली? सर्पाचं ज्ञान उत्पन्न झालं. असं झालं का दोरीचं अज्ञान नष्ट झालं? नाही, उलट दोरीचं ज्ञान झालं की सर्प राहत नाही. पण सर्पाच्या ज्ञानाच्या कालामध्ये अज्ञान कुठंच राहिलं नाही. सर्व विद्यार्थी आहे, अभ्यास केला पाहिजे, म्हणून हे थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. असं मला काही येत नाही. नाथाच्या पुढे आपण काय सांगणार? नाथांचं ज्ञान आपण काय सांगणार? परंतु या दरबारामध्ये तिकडे तिकडे बोलता येतं, पण ते बोलण्यापेक्षा मर्यादा सुरा सांगितली ना, ते अभंगाला धरून हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरायचे. पहिलं हरीचं सांगितलं, आता संत कोणाला म्हणतात? तर गीतेमध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरंतर समदुःख सुख. यस्मानो आता तुम्हाला हा चान्स काल्यापर्यंत नाही. काल्याच्या कीर्तनापर्यंत हा चान्स तुम्हाला नाही. कोणाला? म्हणजे मी काही थांबणार नाही काल्यापर्यंत.
तरी मला माहिती आहे यांना कोण चान्स देतं. विठाला या लक्षणाने जो युक्त आहे त्याला म्हणायचं संत. पुन्हा दुसरं लक्षण सांगितलं, सुख दुःख समेत कृत्वा. ज्याचे सुख दुःख समान झालेले आहे. सुख दुःख समान सकळ समान झाले. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही. कोणी निंदा केली तर ती घेत नाही. कोणी फुलाचे हार घातले, कारण याचा आणि माझा काही संबंध. हे बोलणं सोपं आहे. पैसे द्यायचे, याचा माझा काही संबंध नाही. बोलायला काय अवघड नाही, पण अनुभवाला मात्र एवढं सोपं नाही. मी हे ऐसी काय जाती अवघड किती पाहता, नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. म्हणून मी नक्की काय स्वरूप आहे. जाती शब्दाचा अर्थ स्वरूप. मी आता मला इथून बाजूला गेला विचारा फक्त, तुम्ही कोण? हो 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 महाराज का. पहिला भ्रम आहे, शरीर नसताना आपण शरीर समजायला पहिला भ्रम आहे. आणि त्या भ्रमावर किती भ्रम बघा. मी महाराज, मी साहेब, हा साहेब आहे का? मी दुकानदार, मी अमुक व्यवसायी. अरे हेच भ्रम आहे. हाच शरीरच मी नसताना शरीराला मी म्हणतो, हा मोठा भ्रम आहे. कसा भ्रम आहे? 2 मिनिटात बघा. आता माझ्या वेळ संपत आला. 7:30 ते 9:30 पर्यंत तुमची इच्छा असेल तर मला काय आता टाकीतलं पाणी वाहत, गंगेचं पाणी येतं वरून, आपलं टाकीतलं सांभाळून त्याच्या आत. हा आता राहिले 5 मिनिटं, 9:30 म्हटलं तर 5 मिनिटं. तुम्ही म्हटलं तर 10-5 मिनिटं पुढं. माफी मागून, कारण काही कोणाचा घेऊ. मी काय सांगत होतो, भ्रम. कसा भ्रम झाला बघा. आता सगळं विद्यार्थी मंडळी अवघड नाही, सोपं आहे. एका डोंगरामध्ये एक सिंहणीला 2 पिलं झाले. सिंहाचे बच्चे 2 पिलं. पण त्याच डोंगरामध्ये मेंढ्या घेऊन जाणारा एक हुशार माणूस, त्याला मेंढपाळ असं म्हणतात. गाई सांभाळतो त्याला गोपाल म्हणतात. मेंढ्या सांभाळतो त्याला मेंढपाळ. म्हणजे याच्यावर जाती डोक्यात येऊ द्यायची. म्हणजे ती अलीकडे त्याला जात लावली लोकांनी. मेंढपाळ हा कोणी असू शकतो. चर्मकार कोण असू शकतो, ज्यांनी चांबड्याचे दुकानं ठेवले, बुटाचे दुकान लावले.
ज्यांची ज्यांची बुटाचे चपलाचे दुकान आहे ते कोण आहे? चर्मकार. ब्राह्मणाचे नाही का? व्यवसाय तो कोण काय व्यवसाय करेल हे त्याचं स्वातंत्र्य. फक्त त्याला चर्मकार म्हणायचं. पण बुटाचा दुकानदार तर म्हणला का नाही? चला मग तसा हा मेंढपा डोंगरावर मेंढ्या घेऊन गेला. गेल्याच्या नंतर त्याने ते 2 पिलं पाहिजे सिंहाची बछडी, आणि त्याला फार असं गोंडस असल्यामुळं त्याने एक उचललं, आपल्या सोबत आणलं, घरी आणलं. पण ठेवताना मेंढ्याच्या कळपात ठेवलं. आता मेंढ्यामध्ये आणि सिंहामध्ये काही सादृश्य आहे का? सारखेपणा काही सारखेपणा नाही. कोणा? मेंढ्यामध्ये आणि सिंहाच्या त्या पिलामध्ये. हळूहळू ते पिलू मोठं झालं, 2-2.5 वर्षाचं. पण हा मेंढपाळही हुशार होता. याने त्याच्यावर संस्कार केले. मोठा मेंढा आहे, यांचा बॉस आहे. त्या मेंढ्याचं तू काय? बॉस आहे. यांचं रक्षण तू करायचं, यांच्यामध्ये राहायचं. संकट आलं की तू धावून जायचं. आता ज्या मेंढ्यामध्ये सिंह आहे तिथं कुत्र जाईल का? मेंढ्यावर हल्ला करायला कुत्र येईल तिथं? हा सिंह आहे. कुत्र्याला कळाला हा सिंह आहे, पण मेंढ्याने कळून दिलं नाही हा सिंह आहे म्हणून. सिंहाला सिंह कळून दिलं नाही. 2.5-3 वर्ष झालं टप्पू सिंह झाला. आणि नजर चुकून एक दिवस त्या डोंगरात मेंढ्या गेल्या, त्याच्याबरोबर हाही केला. त्या डोंगरात त्या सिंहाने याला आवाज दिला, मेरे जात भाई. मेंढ्या पळू लागल्या, त्याच्याबरोबर हाही करू लागल्या. पण त्याने सांगितलं, अरे माझा आहे तू, थांब थोडं. असं थर कापत होता, सर्व अंग ओलं झालं दुकानाचं मेंढ्याचं. मेंढा समजून घेणाऱ्या सिंह कुठं, मेंढा कुठं. आणि मग त्या डोंगरातल्या सिंहाने सांगितलं, तू मेंढा नाहीस. ते म्हणले, जवळजवळ 3 वर्ष झालं माझा गुरु मला मेंढाच म्हणतो, तू फसवणारा माणूस दिसतो. न बुद्धी भेदम, तू माझा बुद्धी भेद करू. माझ्या गुरुने सांगितलं ते योग्य का तू सांगतो ते योग्य? आपला काय निश्चय? आपले गुरु सांगतात तेच योग्य ना. मग त्याच्या गुरुने सांगितलं त्याला तू मेंढा आहे. आणि डोंगरातल्या सिंहाने सांगितलं तू सिंह आहे. कोणाच मानलं पाहिजे त्यांनी? गुरुचं. न मानावे तैसे आता गुरुचे वचन. आणि आता गुरुचं वचन मारून का उपयोग आहे? फसवलं आपल्याला गुरु 2-4 वर्ष. उगा आपण गुरु करून बसतो त्याला. म्हणून गुरुने शिष्य करू नये. जर गुरुने शिष्य केला तर शिष्याना केलेल्या पापाचा वाटा गुरुला भोगावा लागतो. मग त्या सिंहाने सांगितलं, हे बघ तू मेंढा नाहीस, थोडं थांब, शांत हो, पाणी पी. पाण्यावर नेलं त्याला, तिथं पाणी तिथं. आणि तिथं असे तू उभे राहिले. बघ आता माझ्याकडं. त्याने बघितलं तर याचा चेहरा त्याचा चेहरा सारखा, याच्या पायाचे नख त्याच्या पायाचे नख सारखे, याची शेपूट त्याची शेपूट सारखी. आणि आता मेंढी आठवली, कारण मेंढी तिथं नव्हती. मेंढी गेलं तर कळत त्याचं. आता मेंढ्याचं तू स्मरण कर. मेंढी कशी आहे सांग? मेंढीचं शेपूट किती फूट असतं? मेंढ्या पाहिल्या का किती असतं मेंढी शेपूट? अंगावरचे मासे आणता येत नाही, लज्जा रक्षण करता येत नाही. तुटका शेपूट एवढं बारीक सर. सिंहाचं बघा कसं शेपूट असतं. मेंढीच्या पायाला अशा 2 खुरा असतात, 2 गट्टू. सिंहाच्या पायाला गट्टून असतात. मग पंजा म्हणतात त्याला. फाडूनच खाणारा सिंह आहे. मग तो म्हणला, का हो एवढ्या दिवस तो फुकट आपला विषय गेला. कोणाच्या संगती? मेंढ्याच्या का मेंढपाळाच्या? तुला भ्रमात कोणी टाकलं? मेंढ्याने टाकलं का मेंढपाळाने? तसं शरीर इंद्रिय हे इकडं या इंद्रियाचा समुदाय म्हणजे मेंढ्याचा कळप आहे. हात पाय नाक डोळे
अंगामध्ये हा कलप आहे, समुदाय हा काय आहे? कलप. याच्यात तुम्ही शिव आहे, पण आपला भेदवादी गुरु भेटला आपल्याला अन्य संप्रदायाचा. भेदवादी गुरुने आपल्याला शिव होऊ दिलं नाही. होऊ दिलं नाही का शिव आहे याचं ज्ञान होऊ दिलं नाही. आपण ब्रह्मस्वरूप आहे, पण याने सांगितलं रे तू जीव आहे, तू करता आहे, तू भोगता आहे, तुला हे करावं लागेल. या भ्रमामध्ये आपल्याला कोणी ठेवलं? कोणी? ज्याच्या त्याच्या गुरुनी विठाला हे चांगलं माहीत झालं की त्याला कोणतंही साधन करण्याची गरज पडत नाही. त्याने सर्व साधनं साध्य होतात. अभंगाचं दुसरं चरण. तुटती भावाची बंधने. जन्म मरण रूपी भावाचं बंधन या साधनाने तुटून जातं आणि याच्याशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. संतांनी प्राप्ती नाही. प्राप्ती नाही. त्या संताशिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही असं वेद सांगतो. आणि आपल्या मनाचं मनोगत पूर्ण करणारे एकमेव संत मनोरथ येणे साधती साधने. तुटती भावाची बंधने. करविली तैसी किती कटकट. वाकडे का नीट नाथ महाराजाने देव जाणे. त्या भंगातलं जे योग्य बोलले गेलं असेल ते माझ्या गुरु घराण्यात आहे. जे अयोग्य एखादा शब्द गेला असेल तो आपण सर्वांनी आईवडिलाच्या अंतःकरणाने माझा मला परत